नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर। आज जी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा पार पडली त्यामध्ये पेपर फार सोपी अशा तुलनेत होता। फक्त जर चालू घडामोडीचा जर पोर्शन सोडला तर प्रत्येक प्रश्न हा वाचण्यातला तुम्हाला दिसतोय। कट ऑफ किती येईल या सगळ्या गोष्टींकडे चर्चा न करता आपण एक संभाव्य उत्तर तालिका बघू। याला संभाव्य का? कारण आयोग यापेक्षा वेगळे उत्तर देऊ शकतो। सो त्यामुळे बघा, काही प्रश्नांचं आपण विश्लेषण इथे बघणार आहे। तर सर्वात पहिले जिओग्राफी या विषयामध्ये बघतोय। प्रश्न बघा, सर्वात पहिला काय आहे की कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात। सो प्रश्न आला आहे तो म्हणजे पंजाब हिमालय। आता व्यवस्थित लक्ष द्या की जर तुम्ही हिमालयाच्या संदर्भात बघायला गेले तर हिमालयाचं वर्गीकरण तुम्हाला असं दिसेल की हिमालय हा जो आहे हा सिंधू, ठीक आहे, ही सिंधू नदी आहे। या सिंधू पासून तर तुम्हाला इथं ब्रह्मपुत्रेपर्यंत दिसतो, ठीक आहे। आणि असा हा भारताच्या उत्तरेला हा संपूर्णतः पसरलेला आहे। मग काय होतंय, हिमालय सिंधू पासून सतलज पर्यंत, सतलज पासून कालीपर्यंत, कालीपासून तीस्तापर्यंत आणि तीस्तापासून ब्रह्मपुत्रेपर्यंत असं तुम्हाला हिमालय दिसतोय, ठीक आहे। काय काय सांगितलंय व्यवस्थित लक्ष द्या। मी सांगितलंय की सिंधू, सतलज, त्यानंतर काली, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला दिसते तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा, ब्रह्मपुत्रा। असा हिमालय दिसतोय। आणि या दरम्यान हिमालयाला वेगवेगळी नावं दिली आहे ज्या ठिकाणी आहे तो, ठीक आहे। तुम्हाला माहिती आहे आता जो हिमाचल प्रदेश तुम्हाला दिसतोय हा पूर्वी पेप्सू या प्रदेशाचा भाग होता। पेप्सू म्हणजे काय, पंजाब अँड ईस्ट पंजाब जो स्टेट्स युनियन होता त्याचा भाग। तर सिंधू आणि सतलज दरम्यान जो हिमालय दिसतोय त्या हिमालयाला म्हणतात काय, त्या ठिकाणी एक मिनिट त्या ठिकाणी म्हणतात पंजाब हिमालय, पंजाब। त्यानंतर सतलज ते काली दरम्यानचा भाग हा तुम्हाला उत्तराखंड मध्ये दिसतोय। सो त्याला कुमाऊ हिमालय असं म्हणतात। तुम्ही कुमाऊ गढवाल हे नाव ऐकलं असेल, कुमाऊ। त्यानंतर काली ते तीस्ता दरम्यानचा प्रदेश हा भारतात तुम्हाला दिसणार नाही। सो तो नेपाळमध्ये आहे, जो सर्वाधिक उंच भाग आहे ज्याला नेपाळ हिमालय म्हणतात। आणि सागरमाता म्हणून म्हणजे माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखला जाणारा आणि स्थानिक नाव सागरमाता तुम्हाला इथंच दिसतोय नेपाळमध्ये। त्यानंतर तीस्ता ते ब्रह्मपुत्रा दरम्यान हे आसाम मध्ये दिसतंय, तो आसाम हिमालय। असा बेसिक क्वेश्चन आला होता, त्यामुळे पंजाब हिमालय कशाला म्हणतील याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे। आणि ऑब्वियस उत्तर काय असेल, उत्तर असेल सिंधू ते सतलज। क्लिअर हा प्रश्न? चलो, एकही प्रश्न नाही की जो कॅन्सल होण्यासारखा आहे, ठीक आहे, लक्ष द्या। एकही प्रश्न असा नाही की जो कॅन्सल होण्यासारखा असेल। पुढे जाऊया आपण, एक मिनिट फक्त। दुसऱ्या प्रश्नाकडे, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये जे अतिउष्ण, व्यवस्थित लक्ष द्या, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे आणि धुळीची वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? हा PYQI आणि कितीतरीदा विचारला आहे। तर तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये जे तुम्हाला हा उत्तर भारताचा थोडा भाग, त्यानंतर पश्चिमचा जो भाग आहे या ठिकाणी तुम्हाला काही वारे वाहताना दिसतात, ठीक आहे। सो त्या वाऱ्यांना लू असं म्हणतात। आणि एक लक्षात ठेवायचं, हे अतिउष्ण असल्यामुळे इथे तुम्हाला बऱ्याचदा याचे बळी पडताना दिसतात, ठीक आहे। डिहायड्रेशनमुळे लोकांचा मृत्यू होताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय, म्हणून याचं उत्तर जे असेल लू। आता बघा लक्ष द्या, नॉर्वेस्टर हे हेवी रेन साठी त्या ठिकाणी काय असतात, आपण असं म्हणतोय की हेवी रेन साठी महत्वपूर्ण ठरणारे प्रभावी वारे आहेत। त्यानंतर काल बैसाखी हे तुम्हाला वेस्ट बेंगॉल मध्ये दिसतात, ठीक आहे, बंगालचा जो प्रदेश आहे तो। आणि चहा वारे हे तुम्हाला मोस्टली जो सह्याद्रीचा दक्षिणेकडील भाग आहे त्या ठिकाणी असे वारे दिसतात। क्लिअर? चला पुढे जाऊया पुढच्या मुद्द्याकडे। आता बघा, महाराष्ट्रातील घाट त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा। हा प्रश्न कितीतरीदा आयोगाने विचारलेला आहे, ठीक आहे। तर बघा लक्ष द्या, सर्वात पहिले तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघता तेव्हा सर्वात वर शिरघाट दिसतंय, त्यानंतर थळघाट, ठीक आहे, समजा माळशेज घाट तुम्हाला दिसतोय। तर बघा इथे तुम्हाला थळघाट दिलाय, थळ म्हणजेच कसारा घाट, थळघाट म्हणजेच कसारा घाट। तर लक्षात ठेवायचा, हा थळघाट आणि कसारा घाट हा मुंबई ते नाशिकला जोडतो,
ठीक आहे, नाशिक आणि मुंबई जोडणार आहे. सो ड ला 1 नंबर पाहिजे, हे 2 एलिमिनेट होतील, इथे दिसतंय. त्यानंतर तुम्हाला असं दिसेल माळशेज आहे. माळशेज हा आणि ते अहमदनगर तुम्हाला जोडताना दिसतो, आताचं अहिल्यानगर. ठीक आहे, सो याला जोडताना दिसतोय म्हणजे 3 नंबर पाहिजे. कशाला? ब ला. ब ला 3 दिसतं इथं, ब ला 3 दिसतं इथं. ठीक आहे, 2 ऑलरेडी एलिमिनेट केली आहे. त्यानंतर फोंडा घाट आहे. फोंडा हा तुम्हाला कुठे दिसतोय? त्या ठिकाणी कोल्हापूर ते पंजिम किंवा पणजी या ठिकाणी दिसतोय, म्हणजे 4 नंबर असेल 1 ला. सो 1 ला 4 तुम्हाला इथे हे एलिमिनेट होईल आणि हे उत्तर असेल. ठीक आहे, आणि हनुमंते जो घाट आहे हा तुम्हाला कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान दिसतोय. सो या ठिकाणी. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला जो सह्याद्री आहे, या सह्याद्रीच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या बाजूला जो आहे तो कोकण आहे, आणि कोकण आणि सह्याद्रीच्या पूर्व उत्तराकडच्या भागाला देश असं म्हणतात. तो देश आणि कोकणाला जोडणारे जे नैसर्गिक भाग असतात, ठीक आहे, मार्ग असतात, त्यांना आपण काय म्हणतोय? त्या ठिकाणी घाट ही कन्सेप्ट म्हणतोय. क्लिअर? चला पुढे जाऊया. म्हणून याचं उत्तर क्रमांक 4 असेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. शंभू महादेवाचे डोंगर रांग, ठीक आहे, कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? हा प्रश्न कितीतरी वेळा तुम्हाला माहिती आहे, हा प्रत्येकाला येणारा प्रश्न आहे, असं कोणीच नसेल की जे चुकवला असेल. तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिले विंध्ययन रांग आहे, त्यानंतर तुम्हाला सातपुडा रांग दिसते, त्यानंतर इथे असणारी ती म्हणजे सातमाळ आणि त्याच्या उत्तरेला असणारी अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र आणि बीड पासून असणारी बालाघाट, त्यानंतर तुम्हाला शंभू महादेव ही रांग दिसते. आता एक लक्षात ठेवायचं, ही जी रांग आहे यांच्या दरम्यान तुम्हाला काही नद्या वाहताना दिसतात. ठीक आहे, तर बघा याला म्हणू आपण विंध्य. ठीक आहे, त्यानंतर सातपुडा, अजिंठा, ही सातमाळ आहे, ही अजिंठा आहे, त्यानंतर हरिश्चंद्र, ही बालाघाट आहे, बालाघाट, त्यानंतर ही आहे शंभू महादेव, शंभू महादेव. आणि या दरम्यान काही नद्या तुम्हाला वाहताना दिसतात, जसं की या ठिकाणी विंध्ययन सातपुड्याच्या मधातून जी वाहते रेवा, अमरजा, नर्मदा, संगमरवरच्या व्हॅलीमधून वाहणारी ही नदी आहे. सोबत तुम्हाला सातपुडा आणि अजिंठा यांच्या दरम्यान तापी किंवा खानदेश कन्या वाहताना दिसते, जिथे काळ्या मृदेचा सर्वाधिक थर आढळतो, जाडी सर्वाधिक आहे 6 मीटर इतकी आहे. त्यानंतर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट या दरम्यान वाहते ती म्हणजे दक्षिण भारताची गंगा किंवा रुद्र गंगा अशी गोदावरी नदी. त्यानंतर भीमा, जिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असं म्हणतात, ती भीमा नदी. यावर पण एक प्रश्न विचारलाय, ज्यावर पुढे डिस्कस करूया. आणि त्याच्या खाली जी वाहते ती कृष्णा नदी. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय. आणि प्रश्न काय विचारलाय ऑब्वियस, की शंभू महादेवाचा डोंगर कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? आता याचं उत्तर तुम्हीच मला द्यायचं आहे की शंभू महादेवाचं डोंगर कोणा दरम्यान आहे. ठीक आहे, हे शंभू महादेव भीमा कृष्णेच्या दरम्यान दिसतोय, म्हणून उत्तर क्रमांक काय असेल? 3 हे उत्तर क्रमांक असेल. क्लिअर? चला पुढे जाऊया. स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार, आता हे असे प्रश्न नेहमी आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असतात. मी नेहमी बोलत असतो तुम्हाला की हवामानावर अलीकडे जे प्रश्न यायला राहिले हे थिअरीजवर येत आहेत आणि जे आउट ऑफ बॉक्स आहेत. इथे काय प्रश्न विचारलाय? स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी पर्जन्य किती आहे? तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं जे सरासरी पर्जन्यमान तुम्हाला दिसतंय, तर महाराष्ट्राचं सरासरी पर्जन्य हे 100 सेंटीमीटर तुम्हाला दिसतंय. त्यानंतर सरासरी पर्जन्याचे जे दिवस दिसतात हे 33 ते 38 दरम्यान दिसतात, 33 ते 38 दरम्यान दिसतात. एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राला जे आपण विभाजित करतोय, ठीक आहे, ते वेगवेगळ्या प्रकारे करतोय. जसं कोकणचा अर्धा भाग ज्याला खलाटी म्हणतात, वरचा भाग ज्याला वलाटी म्हणतात, त्यानंतर घाटमाता, पर्जन्य छायेचा प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ अशा ठिकाणी आपण त्याला डिवाइड करतोय. आणि प्रत्येक ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण तुम्हाला वेगळं दिसतंय. जसा हा जो खलाटी भाग आहे, ख लिहिला खलाटी भाग, त्याच्यानंतर हा वलाटी भाग, त्यानंतर हा सह्याद्री, त्यानंतर हा पर्जन्य छाया प्रदेश, पर्जन्य छाया प्रदेश, त्यानंतर हा मध्य महाराष्ट्र आणि हा पूर्व विदर्भ. या सर्व ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पर्जन्याचं प्रमाण दिसतंय. सर्वात कमी पर्जन्य जे तुम्हाला दिसतंय हे या ठिकाणी जे आहे हे इथं दिसतंय 50 ते 75 सेंटीमीटर. त्यानंतर इथं दिसतंय 75 ते 100, त्यानंतर इथे 100 ते 150,
त्यानंतर इथे 150 ते 200, इथे 200 ते 250 आणि इथे 250 पेक्षा जास्त असं पर्जन्याचं प्रमाण दिसतंय. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, शेती जी केली आता भारतातली जी बहुतांश शेती आहे ही पर्जन्यावर अवलंबून आहे, मान्सूनवर अवलंबून आहे. तुम्हाला माहिती आहे जे द्वीपकल्पीय देश असतात जिथं साधारणतः मान्सून सारखे हंगामी वारे तुम्हाला दिसतात. ठीक आहे. तर शेतीचे दोन प्रकार, एक जिरायती शेती आणि कोरडवाहू शेती. ठीक आहे. कोरडवाहू म्हणजे अशी शेती जी पर्जन्याच्या म्हणजे जे पर्जन्य आहे त्याच्यावर अवलंबून असते. तर जिरायती शेती म्हणजे अशी की जिथं पर्जन्यासोबत तुम्हाला सिंचनाच्या सोयी सुविधा सुद्धा दिसतात. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारची पिकं आपण घेत असतो. रब्बी असतील, खरीपाची पिकं असतील म्हणजे जी मान्सून मध्ये पेरणी करतात ती खरीप, त्यानंतर रब्बी आणि झैद हंगाम दिसतो जो रब्बी आणि खरीपाच्या दरम्यान दिसतोय. आता बघा प्रश्नावर मूव करूया की स्वामीनाथन 1970 काय म्हणताय, यांच्या व्याख्येनुसार कोरडवाहू शेती म्हणजे काय. तर बघा जिथं 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असतो त्याला कोरडवाहू म्हणतो का आपण, तर नाही. क काय होईल या ठिकाणी एलिमिनेट असेल. त्याच्यानंतर आहे 30 सेंटीमीटर पेक्षा कमी. आता जिथं 30 सेंटीमीटर पेक्षा कमी असतं तिथे शेतीच केल्या जात नाही. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, राजस्थानमध्ये पर्जन्याचं प्रमाण तुम्हाला फार कमी दिसतंय. सो त्यामुळे ब एलिमिनेट करू, इथं ब एलिमिनेट होईल. आता राहिलं अ आणि काय, अ आणि ड. सो या ठिकाणी 100 ते 120 दरम्यान. सो हे ऑब्वियस उत्तर नसेल, उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे फक्त ड. आता बघूया आयोग काय उत्तर देतो याचं. माझ्या मते तरी ड हे उत्तर असायला पाहिजे. नेक्स्ट, भारतीय जनगणनेनुसार नागरी वस्ती म्हणजे काय आहे. आता ही कन्सेप्ट काय व्यवस्थित समजून घ्या. पहिली गोष्ट समजून घ्या, भारतात दर 10 वर्षांनी सेन्सस होत असते आणि यासाठी एक कायदा आहे ज्याला आपण सेन्सस ऍक्ट म्हणतोय. आणि हा जो सेन्सस ऍक्ट आहे हा 1948 चा आहे. याला अकॉर्डिंग सेन्सस रूल्स आहेत जे 1993 चे आहे. आणि काय होत असतं माहितीये का, याला अनुसरून आपल्या इथे जनगणना पार पाडत असते. आणि एक लक्षात घ्यायचं की 2011 मध्ये जर आपण बघितलंय तर तुम्हाला 2 प्रकारे ग्रामीण आणि नागरी अशा 2 वस्त्या दिसतात. यापैकी नागरी ज्या वस्त्या दिसतात या नागरीकरणाची व्याख्या केली आहे, कारण की सेन्सस टाउन नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे शहर कशाला म्हणायचे, तर बघा सेन्सस टाउन त्याला म्हटलं जातंय जिथं महानगरपालिका किंवा नगरपालिका असते, म्हणजे कोणती तरी एक शहरी प्रशासन संस्था राहते, स्थानिक स्वराज्य संस्था. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 50% लोक बिगर शेतीमध्ये असावे, नाही चुकलं, 75% पेक्षा अधिक लोक हे काय असावे, गैर कृषी क्षेत्रामध्ये असावे, त्याला म्हणतात. सो त्यामुळे क काय असेल, चुकीचं असेल. आणि लोकसंख्येची घनता ही 400 पेक्षा अधिक असावी, अगदी बरोबर आहे. सो अशा प्रकारे हे तुम्हाला सेन्सस टाउन दिसतात. सो त्यामुळे तुम्हाला माहिती आहे क हे उत्तर नको, क एलिमिनेट होईल, क एलिमिनेट होईल, क एलिमिनेट होईल. सरळ आलं अ, ब आणि ड. ठीक आहे, चल पुढे जाऊया. हा पण एक PYQ आहे. महाराष्ट्रात 1960 आणि 2020 यामध्ये तुम्हाला अनुक्रमे विभाग किती दिसतात. तर बघा महाराष्ट्रामध्ये 1960 ला जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते आणि 26 जिल्हे होते. 26 जिल्हे. आणि आजच्या घडीला जर तुम्ही बघितलंय तर आज तुम्हाला 6 प्रशासकीय विभाग दिसतात. ठीक आहे, आणि 6 त्या ठिकाणी 36 जिल्हे दिसतात. म्हणजे 10 नव्यानं निर्माण झालेले जिल्हे आहेत, 10 जिल्ह्यांची भर पडली आणि प्रशासकीय विभागाची 2 भर पडली. तर बघा पुण्यामधून एक स्वतंत्र विभाग निर्माण झालाय ज्याचं नाव आहे नाशिक. आणि नागपूर जो आहे या नागपूर मधून एक स्वतंत्र विभाग तुम्हाला दिसतोय ज्याचं नाव आहे अमरावती. आणि हे दोन्हीही विभाग जे निर्माण झाले हे 1981च्या पश्चात तुम्हाला झालेले दिसतात. ठीक आहे, तुम्ही आर्थिक पाहणी जर बघितली महाराष्ट्राची तिथं सरळ सरळ ते मेन्शन केलं असतं. सो आजच्या घडीला तुम्हाला 6 प्रशासकीय विभाग दिसतात जे पूर्वी 4 होते. पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल आणि नागपूर असेल, असे 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला दिसतात. क्लिअर. पुढे येऊया. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात ज्या मृदा आहेत त्या मृदांच्या संदर्भात प्रश्न विचारला. आता एक लक्षात ठेवायचं, मृदांचा कलर जो ठरवत असतो हा मृदेचा कलर ठरत असतो त्यामध्ये कोणतं पिगमेंट आहे आणि ती कोणत्या मूलभूत खडकापासून बनली आहे. तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हा जो घटक द्रव्य असतो बेसाल्ट पासून अपक्षरण झालेल्या मृदेमुळे त्याच्यात तो काळा रंग असतो. म्हणून ना काळ्या कापसाची मृदा ही तुम्हाला महाराष्ट्राच्या बहुतांश पठारी भागात दिसेल. आणि पठारावर या मृदेमुळेच रेगूर मृदा म्हणतात जी स्वयं नांगरणीचं तत्व स्वीकारते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्या मोठमोठ्या भेगा पडतात त्याला स्वयं नांगरणीचं तत्व म्हणतात. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट मुळे हा रंग असतो.
दुसरं जांभी मृदा. तुम्हाला माहिती आहे कोकणमध्ये जांभी मृदा आहे, कारण की जिथं पर्जन्याचं प्रमाण जास्त असतं ना, म्हणजे आता मी तुम्हाला मागच्या स्लाइडवर सांगितलंय 200 पेक्षा जास्त पर्जन्य असतं तिथं ना ऑक्सिडेशन होत असतं, जंगणे गंज चढणे असा प्रकार होत असतो लोह असल्यामुळे मृदेत, तो रंग तुम्हाला तसा दिसतोय. आणि कोकणमध्ये जी मृदा आहे ती लॅटेराइट मृदा, जांभी मृदा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लोह आणि अल्युमिनियमचे संयुग दिसतात. सो त्यामुळे त्या मृदेचा रंग तुम्हाला जांभा असा दिसतोय, जे बॉक्साइट साठी प्रसिद्ध आहे. तांबडी मृदा. तुम्हाला माहिती तांबडी मृदा ही आर्कियन, धारवाड आणि गोंडाईट प्रकारचा रॉक सो याच्यामुळे निर्माण झाली आहे. आणि महत्वाचा मुद्दा हा की तांबड्या मृदेमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात आयर्न पेरॉक्साईड हे घटक द्रव्य दिसते, पिगमेंट दिसते, त्याच्यामुळे पूर्व विदर्भात तुम्हाला मृदेचा रंग हा काय दिसतोय, तांबडा दिसतोय. आणि भरड उथळ मृदा म्हणजे ज्या मृदेच्या कणांचा आकार जास्त असतो त्याला भरड उथळ मृदा म्हणतात, जी तुम्हाला सह्याद्रीच्या पूर्व भागात दिसते. आता बघा उत्तर काय येईल, 1 ला पाहिजे 3, सो त्यामुळे हे 2 एलिमिनेट झाले. त्याच्यानंतर जांभी मृदा 1, सो हे असेल उत्तर क्रमांक 2. क्लिअर. नेक्स्ट. आता हा प्रश्न आला आहे जरा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. तर बघा खडकांचे 3 प्रकार तुम्हाला दिसतात. एक दिसतो पायाभूत प्रायमरी खडक, ज्याला प्राथमिक खडक म्हणतात. त्यानंतर एक दिसतो दुय्यम खडक, सेकंडरी रॉक. आणि एक दिसतो तृतीयक खडक. ज्यांनी स्टेट बोर्ड वाचले आहे त्यांना हे येतंय. तर लक्षात ठेवायचं प्राथमिक खडक म्हणजे अग्निजन्य खडक, इग्नियस रॉक, जो वोल्कॅनिक इरप्शन पासून तयार झाला असतो, अग्निजन्य खडक. त्याच्यानंतर दुय्यम खडक ज्याला आपण काय म्हणतोय जलजन्य खडक म्हणतात. आणि तृतीयक खडक तो रूपांतरित असं म्हणतो. क्लिअर. याच्यावर प्रश्न विचारला. बघा अग्निजन्य खडकात लोह, सोने आणि तांबे आढळतं, अगदी बरोबर आहे. अग्निजन्य खडकाचा बेस जो असतो तो लोह असतो, कारण की पृथ्वीचा पायाभूत खडक हा आर्कियन खडक आहे, जो अग्निजन्य खडक आहे, ज्यामध्ये लोह महत्वाचा घटक आढळतो. जर तुम्ही बघितलं पृथ्वीवर सर्वात प्रथम जो धातू मिळवला असेल माणसानं तो लोह आहे, आणि वापरलेला कोणता तांबे आहे, लक्षात ठेवायचं. दुसरं स्तरित जलजन्य सेडिमेंटरी रॉक मध्ये तुम्हाला चुनखडक आणि जिप्सम दिसतंय. जसं महाराष्ट्रात तुम्हाला कडप्पा श्रेणीमध्ये चुनखडक दिसतोय. पैनगंगाचं खोरं असेल जे यवतमाळमध्ये येतंय, आणि एक तुम्हाला कोल्हापूरमध्ये दिसतंय. ठीक आहे. आणि रूपांतरित खडकात अभ्रक आणि गार्नेट सारखी खनिजे आढळत नाही. आता एक्स्ट्रीमिस्ट आहे, सो त्यामुळे हे चुकीचं असेल. त्यामुळे क चुकीचं करा. क जर चुकीचं केलं तर तुम्हाला उत्तर क्रमांक अ आणि ब मिळून जाईल. क्लिअर. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणतं विधान बरोबर आहे. तर बघा महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, अगदी बरोबर. तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रात भीमाशंकर पुणे इथून एक पूर्ववाहिनी नदी वाहते, जी पुढे जाऊन कर्नाटकामध्ये जाते, आणि कर्नाटकेमध्ये ती आपली मुख्य नदी कृष्णेला जाऊन मिळते. ते गाव आहे कुरगुड्डी, जिल्हा रायचूर, कर्नाटक. ओके. मात्र एक लक्षात ठेवायचं, हा जो संगम आहे हा कर्नाटक मध्ये असल्यामुळे भीमा नदीचा महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र अभ्यास केला जातो. आणि याही पेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे कृष्णेपेक्षा त्याचं खोरं मोठं आहे. तर विधान क्रमांक अ बरोबर आहे. पैनगंगा नदीचा अजिंठा रांगेत उगम होतो, अगदी बरोबर. बघा लक्ष द्या, पैनगंगा ही जी नदी आहे ना, हिचा उगम वाशिम आणि बुलढाणामध्ये यांच्या बॉर्डरवर बुधना टेकड्या आहेत. बुधना टेकड्या, मड नावाचं गाव आहे, या मड नावाच्या गावामध्ये बुधना टेकड्या दिसतात. आणि इथून ही पैनगंगा नदी वाहते, जी सांगितली कडप्पा, तिच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला कडप्पा रॉक दिसतो, ज्याच्यामध्ये चुनखडी मोठ्या प्रमाणात. आणि हे पुढे जाऊन वर्धा, जी विदर्भातली सर्वात मोठी, महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे, तिला जाऊन मिळते. सो विधान बरोबर आहे. मांजरा ही कृष्णेची उपनदी आहे, चुकलं. मांजरा हिचा उगम बालाघाट पठारावरून होतो, आणि ही कर्नाटकात जाते, आणि कर्नाटकातून परत महाराष्ट्रात प्रवेश करून ती पुढे जाऊन तुम्हाला असं आहे की त्या ठिकाणी गोदावरीला जाऊन मिळते, म्हणून ती गोदावरीची उपनदी आहे. ओके. सो क विधान चुकीचं असेल. मग आपल्याला काय करायचं आहे, विधान बरोबर विचारलंय, क एलिमिनेट केलंय, क एलिमिनेट केलं. आता राहिलो अ आणि ब, आणि अ आणि बच असेल. सिंदपना ही नदी गोदावरीची उत्तरेकडील आहे का, नाही, दक्षिणेकडील आहे. ओके. चल, माजलगावचा डॅम माहिती तुम्हाला कुठे असेल. ओके. सो हे काय होतं, हे एकूणात तुमचे होते भूगोल या विषयाचे विश्लेषण. तुमचे किती बरोबर आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.